कारण की पक्षप्रवेश तिकडे सुरू झालेला आहे। हे पहा, शिवसेना विधिमंडळ पक्षाची ही बैठक होती। आजपासून जे अधिवेशन सुरू झालेलं आहे, पुढच्या 3 आठवड्यामध्ये जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, मुंबईचे प्रश्न, मराठवाड्याचे प्रश्न, विदर्भाचे प्रश्न, या सगळ्या विषयावर कशा पद्धतीनं सभागृहात वेगवेगळ्या आयुध्याच्या मार्फत वापरावं, याच्यासाठी बैठक होती। बाकी काही कारण असायचं काही कारण नाही। जे काही झालेलं राजकीय होऊ द्या, त्याची काही चिंता शिवसेनेला करण्याची गरज नाही। आमदार फुटीची पण एक भीती आहे का आता? काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे काँग्रेसच्या नेत्यांवर। त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसचे नेते विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बसतात, त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांची स्ट्रॅटेजी असते, आपल्याला ही संधी मिळत नाही। असं काही नाही। विधिमंडळातला शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं असं काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस बोलण्याची गरज नाही। पण शिवसेनेला आपला अजेंडा घेऊन, आपली भूमिका घेऊन ॲग्रेसिव्हली शिवसेनेच्या पद्धतीनं काम करण्याची आवश्यकता, अशी सदस्यांची भावना होती। ती पक्षप्रमुखांसमोर मांडली आणि तशा पद्धतीनं आता परवाच्या दिवशी पुन्हा महाविकास आघाडीची बैठक आम्ही ठेवलेली आहे। या सगळ्या विषयावर परवासुद्धा चर्चा होईल। यावेळेस आक्रमकपणे शिवसेना दिसणार आहे का? आक्रमकपणे नाही, विरोधी पक्ष नेत्या पदावर नेहमी चर्चा सोडून कसं द्यायचं? विधिमंडळात शिवसेनाच सगळ्यात मोठा पक्ष आहे, असा विषय सोडून दिलेला नाही। परंतु आताच्या घडीला सत्ताधारी पक्षाने सगळं कमरेचं सोडलेलं आहे, म्हणून यांना नेहमी बोलण्यात कोणता अर्थ पण नाही आहे। संघामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आहे। शनिवारी रविवारी परभणी, धाराशिव, सोमवारी शिर्डी। शिवसेना मराठी में बोलणे नाही, विषय नाही, असं नाही। अधिवेशन चालू आहे, सगळे आमदार पण उपस्थित असतात। मला असं वाटतं हे खासदार ज्यांनी गद्दारी केली यांच्या म्हणण्याला कोणता अर्थ नाही। त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे। त्यावेळेची आत्ता बैठकीत ती चर्चा आली, 22 आम्ही जागा लढल्या होत्या, 22 खासदार निवडून आल्यावर काय पंतप्रधान नव्हतं होणार शिवसेनेला, आम्ही सत्तेत येणार नाही, त्यांना माहितीच होतं। आता मला असं वाटतं सत्ता संपत्तीच्या प्रलोभनापायी यांनी अशा गोष्टी केल्या असं दुसऱ्यावर दुगाण्यात जोडणं हे मला वाटतं चुकीचं आहे। त्याची चिंता शिवसेना करत नाही, पण या मतदारसंघात शिवसेना संघटनेच्या रूपानं मजबूत आहे आणि या मजबूतीच्या माध्यमातून पुढच्या निवडणुकीला आम्ही ताकदीनं सामोरं जाऊ। असं कोणते नाही, सगळे आमदार इथं उपस्थित होते, त्याच्यावर चर्चा पण आहे, असं कुठं झालेलं पण नाही, होणार पण नाही। मला असं वाटतं या सगळ्या खोट्या गोष्टी बदनामीच्या आहेत, त्याच्याविषयी उद्धवजी ठाकरे साहेबांनी सगळ्या भूमिका मांडल्या। शिवसेना के नेता ही है। इसमें अगले 3 हफ्ते में मानसून सेशन में शिवसेना की भूमिका किस प्रकार होना चाहिए, कौन से मुद्दे रेज करना चाहिए, इस पर हमने चर्चा की है और आने वाले